घरी आणि शेतात असलेली तुरटी ही तुमच्या शेतीसाठी किती फायदेशीर आहे माहिती आहे का? तर अनेकदा आपण तुरटीचा वापर पाण्याच्या शुद्धीकरणासाठी करतो, पण हीच तुरटी रामबाण उपाय ठरेल किडे नष्ट करण्यासाठी। तुरटी अनेक प्रकारच्या वनस्पती आणि पिकांसाठी खूप उपयुक्त आहे। त्यात पोटॅशियम सल्फेट आणि ॲल्युमिनियम सल्फेट यांचं मिश्रण असतं। त्याचवेळी तुरटीमध्ये आढळणारा आंबटपणा वनस्पतींमध्ये सायट्रिक ॲसिडची कमतरता पूर्ण करून पीक निरोगी ठेवण्यास मदत करतात। किंबहुना शेतकरी पीक उत्पादन सुधारण्यासाठी देखील याचा वापर करू शकतात। तुरटीचा पिकांमध्ये कसा वापर करता येईल ते आज जाणून घेऊया। सगळ्यात पहिले तर बुरशी दूर करण्यासाठी तुरटीचा वापर कसा करतात। बुरशी आणि बॅक्टेरिया यासारख्या भयंकर रोगांमुळे झाडांना अनेकदा त्रास होतो। तुरटी वनस्पतींना त्यांच्या संसर्गापासून वाचवण्यासाठी खूप उपयुक्त आहे। पाण्यात विरघळलेल्या तुरटीचा वापर केल्याने त्यात असलेले अँटीसेप्टिक गुणधर्म बुरशी आणि बॅक्टेरियाचा प्रभाव कमी करतात आणि झाडं सुरक्षित ठेवतात। आता पिकांमध्ये तुरटीचे फायदे काय? पाण्याची पातळी नियंत्रण करण्यासाठी तुरटीचा वापर केला जातो। हे वनस्पतींसाठी खत म्हणून वापरले जाते। तुरटी पिकांमधील किडे मारण्याचे काम करते। हे शेतातील मातीचे pH मूल्य राखण्यासाठी उपयुक्त आहे। ते जमिनीत राहणारे दीमक आणि किडे मारतात। आता पीक उत्पादनात तुरटीचे फायदे काय? तर तुरटीच्या वापरामुळे पीक उत्पादन वाढते। त्यासाठी शेतातील शेवटच्या नांगरणी वेळी तुरटी बारीक करून जमिनीत मिसळवावी किंवा त्याचे द्रावण पाण्यात तयार करून थेंब थेंब ओतावे। असं केल्याने वनस्पतींमध्ये पोषक तत्वांचे प्रमाण वाढते। त्यामुळे झाडे मजबूत आणि हिरवीगार होतात। त्याचप्रमाणे पिकांची उत्पादकताही वाढते। तुरटी भातासाठीही उपयुक्त आहे बरं। भात पिकामध्ये तुरटी वापरण्याचे अनेक फायदे आहेत। जसं भात लावण्यापूर्वी शेतात तुरटी वापरल्याने जमिनीची pH मूल्य वाढते। याशिवाय भात पिकाची वाढ चांगली होते आणि पिकांना किडे, कीड आणि दीमक पासून मुक्ती मिळते। शिवाय धान पिकात अधिक कळ्या निघतात आणि त्यामुळे पिकाचे चांगले उत्पादन होते। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि पुढेही शेतीविषयक माहितीसाठी, बातमीसाठी किंवा टिप्ससाठी किसान राज बघत राहा।